श्रोत्यांनो, आज आम्ही काव्य संध्या या कार्यावळीत बहुभाषिक कवी संमेलन घडवून हाडटात. दूरदर्शनच्या या काव्य संध्या या कार्यावळीत आज आमच्या मदीं मानेस्त असे कवी आमकां मेळ्ळे आसात. कविता म्हटल्यार अशें म्हणटात, एका एका अक्षराने शब्द जेव्हा साकारतात, साकारलेले शब्दात शारदा विराजते, रसिक काव्य तेथेच जन्मास येते. म्हणजे काय कविता म्हटल्यार फक्त शब्दांचो खेळ, तो भावनेचो मेळ असता. नुसते शब्दच कविता घडयनात, तर तितून स्वताची भावना भितर घातलेली असता. अशा तरेक भावनांचो जो आसा तो मेळ आनी त्याच बरोबर त्यांचो भावनेचो खेळ आमकां आयच्या कवी संमेलनात पळोवंक मेळटलो. तुमच्या फुड्यान उपस्थित करता भोवमानिस्त दशरथ बाब परब. नमस्कार सर. तुम्ही तुमची कविता जी आसा पळय ते वाचनाक सुरवात करची. माझी कविता श्री राधा हरी. सांज येते घरी, सांज येते घरी, मंद वाऱ्यावरी. सांज येते घरी, मंद वाऱ्यावरी, गंध गाण्यातुनी मोगरीच्या सरी. सांज येते घरी, संथ पाण्यातुनी वाहतो छंदसा, संथ पाण्यातुनी वाहतो छंदसा. पैल काठावरी नाचतो धुंदसा, पैल काठावरी नाचतो धुंदसा. सांज येते घरी, पैजणे बांधुनी धुंद नाचे हरी, पैजणे बांधुनी धुंद नाचे हरी. सांज सांग नाचू कशी आज उघड्यावरी, सांग नाचू कशी आज उघड्यावरी. सांज आली घरी, सांज आली घरी, पावसाच्या सरी. सांज आली घरी, पावसाच्या सरी. धुंद होऊन या नाचतो श्रीहरी, धुंद होऊन या नाचतो श्रीहरी. वाजते बासरी, वाजते बासरी. श्री राधा हरी, श्री मीरा हरी, श्री मीरा हरी, श्री राधा हरी. धन्यवाद. हे कवितेंतल्यात जे सांज वातावरण, खरं तर आमचे काव्य संध्या हे सांजेच्या वेळार जे आसा पळय ते एका खंयच्या तरी एका शेताच्या देगेर बसून सादर केल्ल्यो कविता आनी तितूंतल्यान ताका न्याय दिवपी ही जी आसा पळय सांज हेजी जी आसा पळय उत्कृश्ट अशें जें आसा पळय तें वर्णन आमकां हितूंतल्यान मेळटा. हांव सरां कडेन परत मागता की सरान आपली एक दुसरी कविता सादर करची. ही दुसरी जी कविता आहे तिचं नाव आहे गोठ्यात हंबरे गाय. गोठ्यात हंबरे गाय, ही पानझडीची वेळ, ही पानझडीची वेळ. वाराही झुळझुळ वाहे, संन्यस्त वडाच्या खाली पाचोळा दाटून आहे. संन्यस्त वडाच्या खाली पाचोळा दाटून आहे. सांज भुईवर उतरे, सांज भुईवर उतरे, क्षितिजात रंग उधळले, क्षितिजात रंग उधळले. शेतांचे माथे पिवळे वाऱ्यावर झुलू लागले, शेतांचे माथे पिवळे वाऱ्यावर झुलू लागले. दारात दिवा लागला, दारात दिवा लागला, वळू लागले पाय. अडचणीत आडोशाला ओ गोठ्यात हंबरे गाय, अडचणीत आडोशाला गोठ्यात हंबरे गाय. धन्यवाद. खरं तर एक
सरांच्या कविता ऐकल्याबरोबर जसा गावाकडले वातावरण, थंयसली शेतां, थंयसले गोठे, तेंच्यो थंयसल्यो गायो, हे सगळें आसा पळय नैसर्गीक असो जो आसा पळय परिसर आमच्या दोळ्या समोर येता. देव बरें करूं सर. फुडल्या कविते कडेन आमी वळता. गोंयांतल्यो एक ज्येश्ठ कवयित्री, तांचें शिक्षण MSc B.Ed जालां. चंद्रभागा तुकोबा हायर सेकंडरी स्कूल हांगा 33 वर्सां सर्वीस केल्या उपरांत हालींच त्यो निवृत्त जाल्यात. सांस्कृतीक आनी साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय अशें तेंचें जें आसा कार्य आसा. वृत्तपत्रांत अनेक स्तंभांचें तेणी लेखन केल्लें आसा. पैलातले हंस 2012, तशेंच सरोवर गाते आहे 2018तले 2 कविता संग्रह तांचे प्रसिद्ध जाले. तांच्यो कांय कविता ज्यो आसा पळय ते गेयते कडेन वळटात आनी म्हणून कांय कविता तांच्यांनी संगीतबद्ध केल्ल्यो आसात. तुमच्या कडेन उपस्थित करता गोंयांतल्यो एक नामनेच्यो ज्येश्ठ कवयित्री श्रीमती अंजली चितळी. नमस्कार मॅडम, तुमी तुमच्यो कविता सुरवात करच्यो. माझी पहिली कविता मी सादर करते. पूरप्रवाही. काठांशी हिरवे रान, बिल्लोरी तळी तुडुंब, मी ह्या जळी डुंबताना लईत वाजे मृदुंग. कौलारू लाल घरांचे वेल्हाळ लाघव रूप, दरवळ षड्रसांचा फिके शहरी अप्रूप. हे वाटते माझे माझे, हे वाटते माझे माझे, त्या तिथे न माझे काही, पाण्याशी ओढ घेती नसातील पूरप्रवाही, पाण्याशी ओढ घेती नसातील पूरप्रवाही. धन्यवाद. एक उत्कृष्ट अशी जी कविता ही सादर आमच्या समोर जाल्ली आसा. हांव तांकां परत विनंती करता की तांच्यांनी आनी एक कविता सादर करची. हो, नक्की. दुसऱ्या कवितेचं नाव आहे माझ्यामुळेच तर आहे तुझं अस्तित्व. व्याकुळ होती परिस्थिती आणि सारे परिस्थिती शरण, कायमचे नसते काही, हेही जातील दिवस. होता आढळ विश्वास, आपलेही येतील दिवस. आधार वाटायचा तेव्हा बदलत्या चराचराचा, वैशाखी वणव्याचा, तप्त दगीच्या उन्हाचा, उमलत्या कोमल फुलांचा. आधार वाटायचा अवचित अवतरणाऱ्या ग्रीष्मातील बेभान वळीवाचा, कणाकणातून धपापत्या लहरत्या मृदगंधाचा. आधार वाटायचा मन शांतवणाऱ्या वर्षवणाऱ्या पावसाचा आणि हिरव्या रुजव्याचा, तृणांकुराच्या जिजीविषेचा, निथळत्या हिरव्या तृप्तीचा. आधार वाटायचा नितळ रुपेरी चांदण्याचा, शारद सुंदर चंदेरी रातीचा. आधार वाटायचा हेमंती गारठ्याचा, लपेटत्या धुक्याचा, निशब्द सशरण पिवळ्या पानगळीचा. हे सारे बदलणारे धपापते नित्य नूतन चैतन्य, तरी त्याचे खंबीरपण धीर द्यायचे, बदलत्या काळाचे भान द्यायचे मनाला. नैसर्गिक ऊर्जेचे किती स्रोत, भूकंपाची ऊर्जा, सुनामीची ऊर्जा, वादळाची थैमान ऊर्जा, वाऱ्याची बेभान ऊर्जा, पावसाची कोसळ, पुराचं तांडव, विजेचा कल्लोळ, सारं आमच्या आवाक्याबाहेरचं. पण सुबत्तेच्या आजच्या काळात भरल्या पोटी वानवेची वानवा असताना ह्या आश्वासक विश्वासू निसर्ग सोबत्याचा जणू विसरच पडलाय साऱ्यांना. आपल्या साऱ्यांचं अस्तित्व, सजीव अस्तित्वाचं गुपित हे एकमात्र चैतन्य, त्या ऊर्जेचं विस्मरण झालं आहे आम्हाला. विस्मरणातला निसर्ग आणि त्याचं चैतन्य चित्त तो सुचवतोय पुन्हा पुन्हा, माझ्यामुळेच तर आहे तुझं अस्तित्व, माझ्यामुळेच तर आहे तुझं अस्तित्व. शब्दांचो खेळ कसो करप आनी त्या बरोबर त्या शब्दाक अर्थ कसो दिवप, ते जे आसा पळय मॅडमाच्या कवितेंतल्यान आमकां स्पश्ट जाल्ले आसात. तरळ अशे सुंदर आनी मोजकेच अशे शब्द आनी त्या शब्दांतून जे आसा पळय जशी मोगरेची आठी गुच्छी तशी कविता गुंथपाची कला जी आसा पळय ती कवयित्री चितळे यांचे कडेन आसात, ती आमी आयकली. कवितेचे वेगवेगळे प्रकार आसा आमकां खबर आसा, जश्यो ज्यो आसा गेयवादी कविता आसात, त्याच बरोबर जे आसा पळय त्यो आसा हायकू आसात, कबिरान बरयले ते जे आहा दोळे जाले, पदावली आसा, पदां जालीं, अशा जे आसा गजल जाली, अशे अनेक प्रकार आसात. तितून जे आसा पळय न्हू ते कमीत कमी ओळी भितर जे आसा बरयणारे कविताय ज्यो आसा पळय आमच्या फुड्यान येयल्यो, कांय हांव सादर करतां. मोगरे कळ्यांक सुय तोपून शिकळ गुंथपाची म्हाका मातूय उमेद ना. मोगरे कळ्यांक सुय तोपून शिकळ गुंथची म्हाका मातूय उमेद ना, पोरां उपाशी पडटलीं म्हणून. एकदां व्याकुळ मनान चरचरीत भुकेक म्हटलें,
एकदा व्याकुळ मनान चरचरीत भुकेक म्हटलें, कालचे भाकरेच्या कुडक्यांत वीख कित्याक ना घातलें. सायल्याच्या झाडान मुकाट्यान घाव सोंसले. सायल्याच्या झाडान मुकाट्यान घाव सोंसले, पांया पोंदच्या लज्जेन भयानच दोळे मिटले. मातयेंतल्यान मनीस आनी मनशाची माती. मातयेंतल्यान मनीस आनी मनशाची माती मागीर वगीच कित्याक विचारुया हाच्यो ताच्यो जाती. ह्या प्रकारच्यो ज्यो आसा पळय ल्हान ल्हान उतरांनी कविता घडटात. ह्याच आमी कवी संमेलन फुडें व्हरता आसतना हांव विनंती करता, आमच्या मदीं उपस्थित आसात आर्या धारगळकर. खरें म्हटल्यार आर्या धारगळकर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सीक सायन्सीस ह्या दुसऱ्या वर्साच्या वर्गात ते शिकतात. फाटल्या वर्सा अखिल भारतीय पावड्या वयलो भिरी भिरी पावस हो रियलिटी शो जालो, तेचे ते प्रथम क्रमांकाचे मानकरी. त्याच बरोबर IIT हितून ऑर्गनायज केल्ल्या अखिल भारतीय कविता सादरीकरण सर्तींतूय ताका पयलें इनाम फावो जालां. त्याच बरोबर गोंयांतल्या अनेक ज्या कविता सादरीकरण हितून जे आसा ताका इनामां फावो जाल्लीं आसा. कविता बरोवप आनी ते एक पुस्तक छापून ते खंय तरी उरप ही हें आसा आतां कमी जायत गेल्या. आतां सादरीकरण जावन बऱ्याचशा माध्यमांतल्यान ती लोकां फुड्यांत येता आनी म्हणून सादरीकरणाचें जें आसा पळय तें माध्यम प्रभावी जालां. अशेंच सादरीकरण जें आसा पळय ते आपली कविता 2-3 सादर करच्यो अशें तेजे कडेन विनंती करता. सुरवेक हांव सर्वेश्वर दयाल सक्सेना हांची अणकारलेली कविता चलू नाका सवकास ही सादर करता. चलू नाका सवकास लाग धांवपाक. चलू नाका सवकास लाग धांवपाक. कसलोच विचार करपाचो वेळ उरूंक ना आतां. चलू नाका सवकास लाग धांवपाक. धान्यान भरिल्ली म्हालगाडी आसा उबी सिग्नला कडेन सोरपावरी. धान्यान भरिल्ली म्हालगाडी आसा उबी सिग्नला कडेन सोरपावरी. धर ताच्या शपडेक. धर ताच्या शपडेक घुडाय नेटान आनी दी आपटून. धाडस आनी जलद गती. धाडस आनी जलद गती हांच्या आदारार तूं हत्याऱ्या विणे मारीत आयला सोरपाक. चलू नाका सवकास लाग धांवपाक. चलू नाका सवकास लाग धांवपाक. चड विचार करप म्हळ्यार दिवप भयाक आमंत्रण. चड विचार करप म्हळ्यार दिवप भयाक आमंत्रण आनी सवकास चलप म्हळ्यार वगडावप संद. खबर आसा म्हाका. खबर आसा म्हाका हातान तुज्या सद्या झेंडो ना. खबर आसा म्हाका हातान तुज्या सद्या झेंडो ना. भुकेन वळवळपी असहाय्य मनशाक. भुकेन वळवळपी असहाय्य मनशाक खंयच्या झेंड्याची गरजूय आसना. काल म्हालगाडयेचो डबो लुट्टाना. काल म्हालगाडयेचो डबो लुट्टाना जाका गुळी लागिल्ली त्या तुज्या सांगात्याचे. त्या तुज्या सांगात्याचे जर जर भिजिल्ले. जर जर पिजिल्ले रक्तान भिजिल्ले खोमीस एके मानीक गुटलावन धर वयर. एके मानीक गुटलावन धर वयर. चलू नाका सवकास लाग धांवपाक. एकठांय मेळून सगळे लागात धांवपाक. एकठांय मेळून सगळे लागात धांवपाक. ना जाल्यार धान्यान भरिल्ली म्हालगाडी राजपाटणात पावतली. आनी पोर्तुतूकूच तुमकां तुमच्या खोपींनी भुरग्यांची आनी जाणट्यांची प्रेतां दिश्टी पडटली. भुरग्यांची आनी जाणट्यांची प्रेतां दिश्टी पडटली. चलू नाका सवकास लाग धांवपाक. उत्कृष्ट अशी कविता जी आसा तुवें सादर केल्ली आसा. तशेंच तुवें एक दुसरी कविता तुजी सादर करची. सर्गेस्त विष्णुबाब हांची हांव कविता तुमच्या मुखार सादर करता. ताचें नांव आसा पावस रोमट. इला रे इला रे इला रे इला रे पावस रोमट इला रे. इला रे पावस रोमट इला रे. उगड्या आंगात आंगणा मदी जाऊ नको झिला रे. उगड्या आंगात आंगणा मदी जाऊ नको झिला रे. इला रे पावसा रोमट इला रे. झंग चकक झंग चकक 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 झंग. झंग चकक झंग चकक 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 झंग. वावझडीचे गडे इले भिजान चडे वले झाले. वावझडीचे गडे इले भिजान चडे वले झाले. वाऱ्यावरी फडफडटा. वाऱ्यावरी फडफडटा झुडपांचे हिरवे शेले. वाऱ्यावरी फडफडटा झुडपांचे हिरवे शेले. मिरगाचे वाटेवरी
मिरगाचे वाटेवरी जडून घेती फुलारे फुलारे. हे पावसा रोमट इला रे इला रे इला रे पावसा रोमट इला रे. उघड्या अंगात अंगणामध्ये जाऊ नको झिला रे. झंग चकक झंग चकक 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 झंग. ढगामध्ये वाजता ढोल वावटळीची गिरकी गोल. ढगामध्ये वाजता ढोल वावटळीची गिरकी गोल. तळ्यामधून तडक तडक तळ्यामधून तडक तडक ताशाचं घुमता बोल. तळ्यामधून तडक तडक ताशाचं घुमता बोल. वारो चला झिंगात झिंगात वारो चला झिंगात झिंगात वाईच फेणी पिला रे. हे पिला रे. पावसा रोमट इला रे इला रे पावसा रोमट इला रे. उघड्या अंगात अंगणामध्ये जाऊ नको झिला रे. झंग चकक झंग चकक 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 झंग. रोमटाचो चट्टा भार नाचती गडे दारोदार. रोमटाचो चट्टा भार नाचती गडे दारोदार. लखलखती वीज गोवे तो बाक घालता हार. लखलखती वीज गोवे तो बाक घालता हार. आकाशान धरणी मायेक आकाशान धरणी मायेक काळीज काढून दिला रे दिला रे. हे पावसा रोमट इला रे इला रे पावसा रोमट इला रे. उघड्या अंगात अंगणामध्ये जाऊ नको झिला रे. उघड्या अंगात अंगणामध्ये जाऊ नको झिला रे. झंग चकक झंग चकक 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 झंग. झंग चकक झंग चकक 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 झंग. इश्टानो, सर्गेस्त भौमानिस्त विष्णू सूर्यवाघ हांच्यांनी जे पद्दतीन कविता बरयल्यात तेतून गांवची लोकसंस्कृताय त्याच बरोबर गांवचो सैम आनी त्या सैमा वांगडा तांचे शब्द ते सामके काळजाक भेटतात आनी खरेंच गोंयची माती परत एक फावट ओलीचार जाता. ही कविता तुमी आयकली आसा. ह्यान फुडल्यो कवित्री आमच्या फुड्यांत येतात त्यो पेशांत शिक्षिका. तांचे कितलेशेच कविता झेले प्रकाशीत जाल्यात. भितुरले चान्ने म्हज्या आंगणात मन कोगुळ गायता जिणेची गंगोत्री अशे अनेक. त्याच बरोबर तांच्यांनी अनेक इतर भाशांतलेंय जे आसा पळय तें अनुवादीत केल्लें साहित्य आसा. गोसाय बागेंतले भूत किंवा बंगाली नवलिका आसा. काळा पराच्यो घडी ह्यो पंजाबी काव्य तांच्यांनी जे आसा अनुवादीत केल्लें आसा. तूं रे मोगा हे कोंकणी भावगीत सिडी तेंची जी आसा पळय ती निर्माणी तेंची जाल्ली आसा आनी तांकां असंख्य पुरस्कार फावो जाल्ले आसात. म्हणजे लोकमान्य पुरस्कार, रवी पंडित पुरस्कार, अखिल भारतीय कवयित्री पुरस्कार, गोवा स्टार अवॉर्ड 2023 आणि साहित्य भूषण पुरस्कार 2024. म्हणजे अनेक पुरस्काराच्यो माळो घेवन ती जी आसा पळय ती येता ती नामनेची ज्येष्ठ कवयित्री चंद्रिका पाडगांवकर. हांव तांकां विनंती करता की तांच्यांनी आपले कविता सादर करची. नमस्कार. एक हलकी फुलकी अस्तुरीचे जिणेचेर आदारिल्ली कविता सादर करता. आयची अस्तुरी. आयची अस्तुरी शिकून शाणी जाली. आयची अस्तुरी शिकून शाणी जाली. शीक शीक शिकली सर्वीस करूंक लागली. आपालिपा कुटुऱ्यांचो खेळ खेळूंक लागली. आपालिपा कुटुऱ्यांचो खेळ खेळूंक लागली. घरादाराक सांज मेरेन ताळीच दिसूंक लागली. एक पांय होड्यार एक पांय होड्यार दुसरो पांय घोड्यार सर्कशींतल्यो करामती धांवता धांवता करपाक लागली. धांव धांव धांवली. धांव धांव धांवली. धाप धाप धांपेली. सच्चीच गजाल म्हण संवयचेर पडली. घोवाक बायल जाय. भुरग्यांक आवय जाय. आवयक संवसार जाय. संवसाराक सर्वीस जाय. अर्थाचो अनर्थ कोणाकूच कोण सारको मेळना. कोणाकूच कोण सारको मेळना. संवसाराची घडी कशीच बसना. ऑफिसांत फायल घरांत कायल. ऑफिसांत फायल घरांत कायल. आयची बायल सांबाळूकूच उरली सांबाळूकूच उरली सांबाळूकूच उरली. आता जी कविता तुम्ही आयकली तितूंत अस्तुरेची ज्यो भावना तिजे घरातली घालमेल त्याचबरोबर सगळें करता आसतना ते आपलो संवसार कसो विसरूंक ती शकना. ती कायम स्वरुपी तिच्या वांगडाच जो आसा पळय लागून उरता. ही भावना उत्कट भावना जी आसा पळय त्यात प्रगट जाल्या. ती कविता खरीच बरी आसली.
दुसरी कविता सादर करता म्हज्या मायभुंयेचेर. आयज जर आमी आसात, आमचें अस्तित्व, आमची वळख ह्या मायभुंये वयल्यान जाता. आनी हाका लागून म्हजे भितरली सेवा भावना उत्स्फूर्त जावन भायर सरता ती अशी. केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय, केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय, तुजे सेवेंत आतां म्हाका जीण ओपूंक जाय. केली तुवें, तुवेंच दिली पाखांनी भेटयलें मळब, तुवेंच दिली पाखांनी भेटयलें मळब, तुवेंच ओडूंक बळ दिलें घडयली वळख, तुज्या नांवान नांव जोडूंक केदी व्हडवी काय. केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय, म्हजी अपुरबाय. जिबेर तुजीच भास आनी मनान तुजोच ध्यास, जिबेर तुजीच भास आनी मनान तुजोच ध्यास. रंग रुपान गूण तुजोच प्राणान दिव्य श्वास, हड्ड्या भितर फुलून आयल्या तुजी विशाळताय. केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय. तुज्या आंगा खांदार खेळ्ळे खेळ तरेकवार, तुज्या आंगा खांदार खेळ्ळे खेळ तरेकवार. कितली झुजां पळयली गे कितले सोंसले घाय, केदे केले त्याग माये शिकले सोंसणी काय. केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय. तुज्या पावला कणकणी गे वैभवांच्यो खाणी, तुज्या पावला कणकणी गे वैभवांच्यो खाणी. पुराय संवसाराक गे तूं गिन्यानाची राणी, तुजेच कृपेन परजळटा गे, तुजेच कृपेन परजळटा गे आद्य सभ्यताय. केली तुवें कितली माये म्हजी अपुरबाय, आतां तुजे सेवेंत म्हाका म्हजी जीण ओपूंक जाय, जीण ओपूंक जाय. वा, भारत भुंयेची तोखणाय करता आसतनाच भारत भुंयेन जें जें कितें दिलें तें सगळें हांवें भोगलां. आनी आतां एक वेळ आयला की आतां तुजे सेवे खातीरूय म्हाका हें करचें पडटलें. अशे सुंदर कवितेचे शब्द, त्याच बरोबर गेयता जे पद्दतीन मांडली त्या ती काळजाक खूबच भावली. फुडले सुवातेर हांव एक म्हजी कविता सादर करतां. भारत देशांत काळ बदलत आसा आनी त्याच बरोबर मनीस जातूय बदलत आसा आनी हेचेरूच एक तरणाटो आपले विचार हांगासर प्रकट करता अशी कविता. कवितेचें नांव आसा हांवूच विटेवरी. दाणे तेच, बावटे बदलले, घोशणा त्योच, दिवपी बदलले, फोन तेच, खणपी बदलले, बरे वायटाचेर सणसणपी बदलले, वारयो त्योच, पांडुरंग बदलले, राजकारणाचो खेळ हो, खुर्च्यो त्योच, कुले बदलले. कांय जाण म्हणटले विठ्ठल होच काळो कोळसो, कांय जाण म्हणटले विठ्ठल होच काळो कोळसो, कांय जाण घालतले काळ्या मिनेरांक वळसो, कांय जाण मानतले हांचे चंद्रभागेत पवित्र, कांय जाण जातले हांचे चंद्रभागेत पवित्र, कोणाचेर शिपडायतले फुलां तर कोणाचेर इत्र, हाच्या ताच्या गळ्यात पडटल्यो तुळशी माळो,
हाच्या त्याच्या गळ्यात पडतलो तुळशी माळो, सूर्येची आजचीच ना गरज, सूर्येची आजचीच ना गरज, केसानच कापतले गळो. परतून आषाढेक जमतलो आमचो मेळ, परतून आषाढेक जमतलो आमचो मेळ, आमचीच दिंडी आणि आमचोच रिंगण खेळ. लक्षांत दवर त्या काळजात, त्यांच्या काळजात केन्नाच नासता सावळा हरी. लक्षांत दवर तांच्या काळजात केन्नाच नासता सावळो हरी. आता ह्यान फुडें हांवूच पांडुरंग, आणि ह्यान फुडें हांवूच पांडुरंग, आणि हांवूच विटेवरी. वा. दुसरी कविता जी आमच्या गोंयच्या सैमाचेर जी आसा पळय ती हांव सादर करता. कवितेचें नांव आसा झिरीमिरी पावस. म्हणजे अनेक पावसाची रुपां आमच्या गोंयांत आमकां पळोवपाक मेळटा. तोडवो पावस, बडवो पावस आसूं दी, घोग्यांनी येवपी पावस आसूं दी, उटंगाराचो पावस, अशे तरेतरे माकडाचो खेळ दाखोवपी जो आसा ऊन पावस, ज्या पावसांचो हो तरेचो पावस, हे सगळें आमी पळयतात. तेच तरेचो हो एक पावस म्हाजे कवितेंतल्यान येता. कवितेचें नांव आसा झिरीमिरी पावस. शेंता पळय पावस पिसो, आंगार फुल्लो कांटो. शेंता पळय पावस पिसो, आंगार फुल्लो कांटो. पावला पोंची वाट सांडली, बुडून गेलो मोठो. पावला पोंची वाट सांडली, बुडून गेलो मोठो. दोडीर दोडी भरून घे गे, काठान बुडल्या बाय. हो पावस झिरी मिरी जाय, हो पावस भिरी भिरी गाय. शेंता पळय पावस पिसो, आंगार फुल्लो कांटो. पावला पोंची वाट सांडली, बुडून गेलो मोठो. दोडीर दोडी भरून घे गे, काठान बुडल्या बाय. हो पावस झिरी मिरी जाय, हो पावस भिरी भिरी गाय. कुणयातलो चरवो पळय पांचवो चार नालो. जोता वांगडा बा म्हाजो खेळटा चिखल कालो. कुणयातलो चरवो पळय पांचवो चार नालो. जोता वांगडा बा म्हजो खेळटा चिखल कालो. थांबार थांब रोयतना बा, थांबार थांब रोयतना बा, होय मगे गाय. हो पावस झिरी मिरी जाय, हो पावस भिरी भिरी गाय. मेरे वयली बळार बकी आकुळ्ळी गे बाये. मेरे वयली बळार बकी आकुळ्ळी गे बाये. गोरबा पोंची माय म्हाजी संवसार सपन पळय. गोरबा पोंची माय म्हाजी संवसार सपन पळय. हांव बाबडो शेतान उबो, हांव बाबडो शेतान उबो, तांदळा भाकरी खाय. हो पावस झिरी मिरी जाय, हो पावस भिरी भिरी गाय. पावसा रे पावसा, झिरी मिरी पावसा, भिरी भिरी पावसा. झिरी मिरी पावसा, भिरी भिरी पावसा.